रागिनी बाई जास लागते का? नाही म्हणत का पाहुणे राहायचं? राहायला नाही तर 2 दिवस. नाही बाबा, जाऊ द्या. नाही म्हणतात ते. नेऊन द्या ना मला आता. जाऊ द्या ना, येईन नंतर कधी. ते कसं माझ्या सासूबाईच्या होती ना काम, त्याच्याच्यानं आता राहिले ना बाबा इतके दिवस. एक दिवस जाणंच आहे. मग आज जाणं काय, 2 दिवसांनी जाणं काय, सारखं आहे. आज गेलं तर बरं त्याला वाटते तर खरी की त्यानं म्हटलं आणि चालली आली. अजून 2-3 दिवस राहा जबरदस्तीनं. जाणं तर आहेच ना. पण त्याला वाटेन की बाबा मी म्हणू ये, आईची तब्येत नाही बरोबर, तरी ती आली नाही, असं होते ना. त्याच्यापेक्षा जाऊ द्या. उद्या जाणं काय ना आज जाणं काय, आजच नेऊन द्या. बरं बरं, काय करू नाही, करू बाईची तयारी कर, नेऊन देतो मी. जाऊ बाई, मग आज जाऊ. हो नेऊन द्या तिले. तर पाहुण्याचे फोन आले, त्याची माय बिमार पडली. ते तर सटव्या बोळे ती बोरगी आली की बातच बिमार पडती. एकदाची काही बिमार पडते काय सांगाव. मेली कुठली. 2 दिवस सुखानं माय लेकीले राहू देत नाही. धंदा उरावर बसते ना तिच्या. ठीक आली की धंदा जीवावर येते तिच्या. मध्ये बिमार पडते नाटक्या बोळ्याची. जाऊ दे ना आई, कायलेच कल्ला करत तू. दे ना, जाऊ दे. करू नाटक करतात ते आपल्याला का समजत नाही, तेले का समजत नाही. पण जाऊ दे ना, समजून समजण्यासारखं करतात लोक. तर कायलेच तूच त्याला जीव खवळत. राहू दे जाऊ दे. मै जाऊ दे. इतके दिवस राहिले भेटले तर लयलो. मी तर म्हणू काय, मी आल्यावर दुसऱ्याच दिवशी येते का बोलावणं. जाऊ दे ना, आता कार्यक्रम सगळंच झालं. हा जाऊ दे. काल तू हे नको करू. जा ना माय, मी का नाही म्हणतो तुला, का मी ठेवतो माय. व आता म्हणच 2-3 दिवस राहिले. तब्येतही नाही पोरीची बरोबर, थकवा आल्यासारखं होऊन राहिला तिले. हा म्हणलं ती पोरी आराम करीन. घरी काय मुरदाळ्या बोळ्याची धंदा करून घेतात तिच्या जवळून. हा भेटते का म्हणले पोरीच्या जीवाले. ह्या पाय बाई रागिनी, अजिबात ऐकू नको आई. आराम करत जाय, तब्येत सांभाळायची. तिले कसं स्वतः तब्येत सांभाळल्या जाते. चवना खाते, काजू बदाम खाते म्हणते, साजे ज्यूस घेते म्हणते, कायचे काय. ना असं नाही वाटत तिले की सुनीली जरस खाऊ घालाव. स्वतः खाते का अमर होऊन आली का काय सांगा. 100 व जगते होती तर मा पुरी जण मस्ते आणि स्वतः खाते थेडग्या बोळ्याची. जाऊ दे ना आई, जाऊ दे. प्रत्येकाचं नशीब असते, ते का मा नशिबाला होणार आहे का. आयुष्याला पुरली का काही. तू बी जास्त कल्ला हल्ला करतो. जाऊ दे. स्वतःची काळजी घेतात ते, त्यात काय वाईट आहे. आपली काळजी नाही घेता येत, लोक घेतात तर त्याला कोण आपण ठेवा. मी बी खात असतो, मी काही अशी नसतो. हो शिळे कुटके खात माका ओळखीचे नाही. ह्या बाय शिळ पात उरलं तर एकलं खायचं नाही, सरळ ढोळायला टाक्या. नाही तर म्हणा चल त्या बुडीले म्हणा तू बी घेत जाय म्हणा होतं. तिले चांगला चवना गरम गरम पाहिजे आणि शिळ तिला खाव. नाही करतच नको जात जाऊ. शिल्लक मोजून स्वयंपाक करत. अहो आई, मोजून केला ना की तिला मोजते पोळ्या दवडीतल्या का तिला समजते काय बिचारी. हे पाय सगळ्याच्या असं मोजून मोजून करते पोळ्या. एखाद्या दिवशी समजा की आता शिळ राहिलं तर आपलेच खा लागते बा. की त्याच्या 2 तिच्या 3, माझी सासू 3 पोळ्या खाते, मला 2, असं असं मोजून करतो ना. तर तिला का माहित होते का काय माहित बिचारी. दिवशी ओ शिल्लकच खाते ना, उरूच देत नाही दवडीत काही. मग मला उपाशीच राहा लागते बिचारी. मग मला डबल करून जीवार नाही येत काय. मग मला उपाशी राहा लागते. म्हणून मग मी शिल्लक करतो. शिल्लक केल्या की नाही तर चलवाद्या बोळे खात नाही. मग दुसऱ्या दिवशी मला खाते. असं करते ना ते दुगडपणा. मी कसं करजू. हलकट बोळ्याची चे असे येले होतीन व असे येले होतीन म्हातारपणात. पाहिजे तू कधी मा पोरी होते उपाशी ठेवते माले किले. अन्नाचं ताट भरेल दिशीन पण खाताना येणार नाही त्या बुडगीले. खाय म्हणा आता किती खातात. जाऊ दे जाऊ दे, काही नाही. वर कोणाचे दिस नाहीत राहिले बाई. तो राहतील काय. बस झालं, कायचं काही बळबळ नका करत. जाऊ द्या, ते काय असते चालतेच होय, काही नसते बाई रागिनी बाई. सरायच्या जीवनात असतात असे काही दिवस. काही नसते, हे काय चालूच राहते. जाऊ दे. तरी बी म्हणा शिळ राहिलं तर म्हणा घ्या म्हणा, यातलं उसक मी किती खाऊ. नाही तर गाईल टाकून देत जाय. आता का बुडकी का राहते का दारात. टाकून द्या गाईले. जाऊ दे. अय करू ते पुरीची तयारी कर, बळ नको करू. तुला तर काही ढंगच नाही. लेकराले सांगा होतं तिला अजून हे करते. जाय तयारी करते पुरीची. हो बाई, शिरा भाजू का मग असं. नाही तर अजून ते बुडगी भांडीन माहित असं ग. शिरातला शिरा चांगला करीन. तिले तर माहिती पुरणाचा ढसगस पाहिजे. पुरण टाकतो मग. हो बाई आई,
पुरणाची पोळीच दे. नाही तर ती दाखेप म्हणते हिच्या मायनं शिरा भाजला, हिच्या मायनं शिरा भाजला, पुरणाचा स्वयंपाक केला अशी म्हणते. खात नाही ना, काही नाही बिरे, खात नाही म्हणजे इतक्या वेळेचा कोण ठेवेल शिळ, मी नाही खात, फक्त पायी काय आणलं अशी आहे. जाऊ दे माय, पुरणाची पोळी दे ना. त्या बाहेर दिवशीचं पुरण अशी ना उलसक त्याचीच कर पोळी, कोण येत नाही, फक्त न्याय लागते ते घरा लोक की आली बापा पुरणाची शिदोरी पा. तू काळजी नको करू, पुरणाचीच पोळी देतो मी तिला आणि खाऊ घालतो साजरी. हाय म्हणा मामा तुझ्यासाठी दिली म्हणा करून. जाऊ दे मॅट आहे बाई, या बाईच्या नांदी नको हे काही बडबड करते. हा हे बाय, काही म्हणू नये, हा काही म्हणू नये बापा, उगा भांडणं होत असतात. हा चांगलं प्रेमानं घ्याव. हा फक्त तब्येतीची काळजी घे बाई, हा तब्येतीची काळजी घे. आणि पाय काय दुखलं ना तर मला फोन कर, मी येतो तुले घ्यायले. हा आणि मी इकडे घेऊन येतो तुले. हा फक्त तब्येतीचं काही असलं की सांग. हा ते नको ऐकू, मी तुला आणतो, तू काळजी नको करू. हा पण बाकीच्या गोष्टीत बोल बाई, काही चालतेच होय, सासू होय बदच असते. हा काय बरं आता योग्यानं कसं केलं, हा एवढा कार्यक्रम केला, त्या लोकांना बोलावलं, आले का ते, मग तुला वाटलं का हे. हा तुझ्या पेक्षा त्या योगिताच्या घरचे किती साजरे लोक आहे बाई, पाहुणाही माणुसकीचा आहे तिचा सारा. ती बाई बी आता चांगलंच म्हणा, ती बाई आपल्या पोरीनंच सारं हे केलं, मग असं करून काय करतो बाई. हा फक्त तिची काळजी घे बा. तब्येतीचं काही वाटलं तुला की आपल्याला बा आराम करा का काही, मला फोन लाव, मी सरकारशी दातवर येतो आणि तुला घेऊन येतो. हा बाकी गोष्ट बोल नाही, काय चालतेच होय बाई. हा जाऊ सांग पाहुणे येतो म्हणा आज. हो ना बाबा, काही नाही, तब चांगलीच आहे. ते ना मला असं थोडस थकल्यासारखं झालं असं. काही नाही बाबा, चांगलं आहे, काही नाही. ते मला वाटतं होती आल्यावर जरा कामही ते झाले ना. बसू त्या नाही वाटत तशी. काही नाही बाबा, माझी तब्येत चांगली आहे, तुम्ही काळजी नका करू. चालली का बैरागिनी तू आज? हवं मोठी आई, चालली मी आज. काय व नाही ठेवलं पाहुण्यानं, नाही राहिली असते 2-4 दिवस तर का लयच त्याचं काही गेलं असतं मीटर. काय मा जाऊ नाही जाय मग, काय ना गाडीने नेऊन देतात का बाबा? नाही व मोठी आई, गाडीन गिडी काय लिहो, इष्टीने चालू आम्ही. सांग तो मायले काही अक्कलच नाही का व? इष्टीनं नको जाऊ, गचके गुसके बसतात, गर्दी राहते. हा काही ढकल करतात लोक गर्दीच्या ठिकाणी. गाडी सांगायला लावतो बाबाले, तर उमेशची गाडी दारात उभीच पाहिलं मी, उमेशची गाडी घेऊन चालला. ओ मोठी आई, आम्ही दोघंच तर जण, बाण मी, माझं कोणतं सामान नाही, काय आहे एवढी मोठी गाडी, 2000 रुपये घेते तो. घेऊ दे, घेतला तर भल्ली मायवानी चिकट मी तशीच. शोभा, शोभा काय करू राहिली बा? मोठ्या बाई काय नाही, शिदोरी करून राहिली, रागीला ते ना तेच म्हणत होती मी. आणि ते जाते एसटीला धाडता का पोरीले? हो हमेशा वाणी तिचे बाबा नेऊन देतात तिले, काही सामान नाही काही नाही. खरं ना, तुला अक्कलच नाही शोभा काही. हा आता ती पोरगी म्हणून राहिली, तिले थकल्यासारखं होत, मय होते, डोकं दुखते. हा तुला ती दवाखान्यात नाही तर म्हणत नाही माय बाई, तिच्या घरचे अजून हे म्हणतील, ती बी तुला जमत नाही. त्या पोरीला एसटीत धसके खात कमावत पाठवतात ती. तर उमेश गाडी दारातच आहे, उमेशची गाडी सांगेल ना, घरपोच पोरीले शांततेनं नेऊन घाल. तुला काही समजत नाही काय? तुला म्हणून राहील ती अतिथीचा दखाना कर, तर तुला जमलं नाही. ऐ हो मोठे बाई, तुमच्या तोंडात खर पड माय बाई, तुमच्या वजनाचे गुलाबजामुन वाटतं मी साऱ्या गावात. माझ्या हातात होतो माय. ते पाय त्या पाहुण्याचा फोन आला, मी माल्याच घोरात माले असा राग आला ना त्या बुडीचा, बिमार पडली. चलवा त्या बोळ्याची काही बिमार नाही पडली, इले बोलवून घ्यायचा आहे फक्त. जाऊ दे, ते काय सोड पिच्छा. योगिताच्या बाबाले ते उमेश घरी जाईन अजून गिजून कुठे तर. जाऊ द्या म्हणा, 2000 गेले तर, आणि पोरीले शांत ना सुखरूप घरी पोच नेऊन द्या. हो आवा काय मी काय म्हणतो, इकडे ते उमेशची गाडी सांगा आणि बाईले ना गाडीनच नेऊन द्या, एसटीनं नका जाऊ. ते तिला म्हणते ना तर मोठे काय म्हणतात की शांततेनं बरं राहते, एक गचके गुचके बसतात. हो ना कायले, हा गाडी सांगा. जाऊ द्या, गेले तर 2000. हा पण ती पोरगी शांततेनं जाते घरी. बरं त्यात काय मग, तू मला पहिले म्हटलं असतं तर आता तो आपल्या दारातून गेला. थांब मग मी त्याला फोन लाव, आता गेला तू इकडे मोटरसायकलवर बसून. बाई रागिनी,
घरी गेल्यावरही बाई दगदग करू नको, उचल खाचल करू नको, कपडे धुवू नको लय मोठे, नाही तर बशीन दळदळ आपले आपटत. आ आता जरशी काही दिवस जप जरशी का दवाखान्यात जाजू बाई गेल्या गेल्या. हा हा. किती दिवस झाले बाई महिना टळून? हा 15-20 दिवस झाले वर म्हणजे हो 15-20 दिवस झाले. असं का? तरी बी हे बाय झोपा, जास्त धसकन धसकन करू नये. देव पावीन व मायले त्वऱ्या सरे दुःख मिटू जातीन, सबन चांगलं होईन. हे पाय तो शांततेनं राह. हा घरी गेली त्या बाईच्या नांदी नको लागू, अन धंदा लय मोठा नको. मी सांगतो तुले, ऊन तपून राहिला आता किती काही नाही म्हणता म्हणता जरा शिक जप. अन दवाखान्यावर बाई गेल्या गेल्या. हा तो मायले मी अतिच नो तुले दवाखान्यात ने, पण ते आता माय तरचे ठेवायलेच तयार नाहीत. पण जाऊ दे, घरी त्या पाहुण्याला सांग आणि दवाखाना कर बाई. हा आणि मी बाय आम्हाला सांग जो बाय फोन करून. वाट पाहतो तो फोन आली. हा मोठी आई जपून तर राहिली व काही माणूस की नाही, योगिताच्या आळी नाही ना काहीच नाही. जाऊ दे स्वीटू, काय करायला लागते? हा कसं तू गेली नसती तर उगाच वाढले असते. आता बघ, तुझ्या आई नसतं जायला पाहिजे होतं, राजूनं जायला पाहिजे होतं. काय हे मला नाही आवडलं राजूचं वागणं. राजूनं जायला पाहिजे होतं. कसं वाटतंय ते? तसं काही नसते. कसं वाटते कसं वाटते ती वागती इकडे, तसं तेव्हा नाही वाटत का काय कसं वाट. तिला तसंच पाहिजे. चांगली धाड्यावर आली, गेली ना घरी. आज पोचली म्हणे घरी. आईचा फोन आला त्यांना, ताई म्हणे आली योगिता घरी. हो का? नाही तर कशी इडले ठाकत होते. तिला वाटत होतं की आपण काही वाग कसंही करा, हे काय येतातच आपल्या मागे मागे. आता कसं त्या लेकराच्या ना लयच ती भाव खाऊन राहिली ना. म्हणजे तिला असं वाटतं आपण काही करा, लेकराच्या आळ लपल्या जाते. मी प्रेग्नेंट आहे, बाळावर परिणाम होतो. तिला वाटते की लोक काही करतात. बरं झालं ते, आता चांगला तिला झाबू बसला. चांगली पैतच आली घरी वापस. अरे यार, पण होतेच ना परिणाम. काही बोलतो काय? हा काय ते काय तुमच्या घरी तर तमाशाच आहे बापा. आपल्याला नाही पटलं हे. तुम्हाला काय नाही पटलं? तुम्हाला भेटा लागत होती गीतासारखी बायको, मग समजत होती. मी एवढी गरीब, समजदार, सगळं चांगलं चांगलं, म्हणून तुम्हाला वाटते असंच असते. बघा पोरी कशा आहेत, पाहिल्या ना कशा आहेत पोरी. हो नाही पण करत. अरे मायावर काय लय गरम होऊन राहिली? मी काय म्हणू ले? मग कशी म्हणता? मग कशी म्हणता तुझ्या घरी तमाशा झाली? तुम्हाला काय माहिती? मेळाचाच बजार आहे बापा. मला काय करावं लागते? चाललो मी. काय करावं असं कोण वाटत राहिलं? एक काम केलं की थकल्यासारखं होते. आता मी तर काहीच नाही खाल्लं, तरी पण मला मळण्यासारखं होऊन राहिलं. बरं उलटी करा तर उलटी येत नाही. गेले सांगते बाई तेच दवाखान्यात. कुठे गेली वा? कुठे जाऊन बसून राहिली काय सांगा? मायच्या घरून आली तर लयच हिडगावून राहिली. का वा रागिनी, काय हे भांडे घासायला तुझी माय येते का? पुन्हा सकाळचे भांडे पडेल आहेत हे. आता काही काम आहे का हिला कल्ला करायचं? मी घासतो ना, आता 2 मिनिटं बसली तर काय 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 सोयरीकची पाणी येऊन राहिले का याच्या घरी? लयच करते बाई माझी सासू. आता मीच घासतो ना, राहू दे ना. आता तुम्हाला का म्हटलं का घासा? 2 मिनिटं बसली मी इथं. का वय ते भांडे पडले जाती, घन 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 माशा लागती त्या भांडे. आणि तू होती काय करून राहिली? बादशा हॉलमध्ये येऊन बसली. लयच पावरात आली. मायच्या घरून नाहीस तर लय शिकवलं वाटते तुला मायनं ते, आहे ना? शिकून धाडलं. साहेबीन सारखी हॉलमध्ये बसली गे सोफ्यावर, आणि ते धंदा कोण करणार आहे? आई मीच करून राहिले, कोण करणार आहे? आणि 2 मिनिटं बसणं म्हणजे काय सारखं बसणं काय आलं? पण हॉलमध्ये आपलंच घर आहे ना. मग आता कुणी काय काय माणसंही आलेले नाहीत की मा बापा मी येऊन बसली तर 2 मिनिटं बसली, मला बरं नाही वाटून राहिलं ना. हो 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 हो, बाई साहेब बरं वाटत नाही. माय घरी कुंदा खणल्या असतील तर ती धंदा केला अशी ना लय मोठा. म्हणून बिमार पडली अशी. अतून गेली तर भले टणटण होती, उड्या मारत गेली. तर ती गेल्यावर लय धंदा करून घेतला वाटते तो मायनं तुला जवळून, म्हणून बिमार पडली नाही. आणि दवाखाना केला आणि काही नाही, धाडून दिलं पोरीले. नौकर आहेत काय? तू बिमार पडली तर करणे जाय होय. चहा कर मला शिंगारात, भांडे घासून घे पहिले.
घन घन भांडे पडले अशानं लक्ष्मी नांदत नाही म्हणलं घरात. भकासते लक्ष्मी. आई मीच घासतो 2 मिनिटं भांडे राहतो काही अशी लक्ष्मी पळून जात नाही. आई मला ना बरं नाही वाटून राहिलं 2 दिवस झाले. मला कोरड्या हुलाय राहिल्या, मळमळ होऊन राहिलं, डोकं दुखते, अंग भारी भारी झाल्यासारखं वाटते आणि काही कामही करा वाटत आणि थकल्यासारखं वाटून राहिलं. आई माझी ना पाडी चुकली. माय बाई, तू तर डॉक्टरीनच झाली का? तू आहेरातले डॉक्टर आहेत. आता मागच्या अमावस्याच्या पहिले तर बसली होती. काय झालंय? काय ग रागिनी, तू आल्यावर का डोकं खाते का? हा, तू नव्हती तर घरात शांतता होती. आली नाही तर नुसतं कल्ला सुरू. का आईला त्रास देत राहत? अहो नाही हो, मी कशाला आईला त्रास देऊ? मी काहीच नाही म्हटलं. आई कल्ला करून राहिल्या, ते भांडे राहिले घासायचे म्हणून. हो, आईच्या डोक्यात फरक पडला. हो बाबू, पाय बाबू तुझी बायको. पाय तुला काय सांगते, मी काहीच नाही करत ते, तू मायच बोलते म्हणते असं सांग राहिली ते तुले. शिको अजून मा पोरा शिको, भडको माल्या विरोधात. बाबू मायच्या घरून आली ना, शिवून आली हे. पाय नो तुला काय म्हणते, मी बोलत म्हणते, आईच बोलतात म्हणते, म्हणजे मी बडबड करतो नाही. सांग, मी बडबड करतो नाही. पाहिलं ना, हे 4 दिवस नव्हती तर आपल्या घरात शांतता होती. हेच आहे ना पांढऱ्या पायाची वाजोटीन अति येती. आपल्या घरात सारी शांती भंग करते. आई उगाच कल्ला नका करू काही, मी काहीच नाही म्हटलं. आहो मला ना तुम्हाला काही सांगायचंय. मग सांग ना, काय सांगायचंय? कोपऱ्यात सांगा लागते काय? मायाच घराने करशील, इरी काय करशील तर? तुला तर वाटते मा पोरानं मला घर बाहेर काढा आणि तू महाराणी होऊन या घरावर राज कराव, हाय ना? म्हणून मा लेकाले मालिरोधात भडकवत राहतं. आई काही कशाला लावून राहिल्या?